एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थीमधूनही देवाचे नाव ऐकू येऊ शकते का? हे अशक्य वाटत असेल, पण वारकरी संप्रदायात अशी एक अद्भुत कथा सांगितली जाते. संत चोखामेळा महाराजांच्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू आला. पण हे कसे घडले? तर चला जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी कथा. तर सुरुवातीला संत चोखामेळा कोण होते? तर संत चोखामेळा महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यांचा जन्म मंगळवेढा येथे झाला. त्या काळात समाजात अस्पृश्यतेची प्रथा होती, म्हणून त्यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता. पण मंदिराचे दरवाजे बंद झाले तरी त्यांच्या मनाचे दरवाजे विठ्ठलासाठी सदैव खुले होते. ते मंदिराबाहेर उभे राहूनच विठ्ठलाचे नाम घेत असत. चोखामेळा म्हणायचे, देवा, लोक मला तुझ्या मंदिरात येऊ देत नाहीत, पण माझ्या हृदयात राहण्यापासून तुला कोण थांबवणार? त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक ठोक्यात फक्त एकच नाव होतं, विठ्ठल विठ्ठल. एके दिवशी गावाच्या बांधकामाचे काम सुरू होते. चोखामेळा त्यात काम करत होते. अचानक भिंत कोसळली. त्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. वारकरी भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वारकरी परंपरेनुसार त्या रात्री संत नामदेव महाराजांना विठ्ठलाने स्वप्नात दर्शन दिले. विठ्ठल स्वप्नात म्हणाला, नामदेवा, माझा चोखा माझ्याकडे आला आहे. त्याच्या अस्थी पंढरपूरला आण. त्यांना माझ्या महाद्वाराजवळ स्थान दे. संत नामदेव सकाळीच निघाले. पण आता प्रश्न असा की अस्थी ओळखायच्या कशा? जिथे दुर्घटना झाली होती तिथे अनेकांची अस्थी होत्या. कोणत्या अस्थी चोखामेळ्यांच्या? सर्वजण विचारात पडले. तेव्हा संत नामदेवांनी एक एक अस्थी कानाजवळ धरली आणि वारकरी परंपरेनुसार सांगितले जाते, ज्या अस्थीमधून विठ्ठल 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 असा नाद ऐकू येत होता, त्या चोखामेळा महाराजांच्या अस्थी होत्या. सर्वजण स्तब्ध झाले. त्यानंतर संत नामदेवांनी त्या सर्व अस्थी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला आणल्या. विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली. आजही अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी संत चोखामेळा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. तर या कथेतून आपल्याला काय संदेश मिळतो? तर या कथेचा संदेश असा आहे, चोखामेळा महाराजांनी आयुष्यभर इतके अखंड नामस्मरण केले की वारकरी परंपरेने त्यांच्या अस्थीमधूनही विठ्ठल नाम घुमत असल्याचा भाव व्यक्त केला. तर ही कथा आपल्याला सांगते, ज्याच्या प्रत्येक श्वासात देव असतो, त्याचे संपूर्ण जीवनच देवमय होते. माऊलींनो, संत चोखामेळा महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते, जात, पद, संपत्ती किंवा मान सन्मान यापेक्षा निर्मळ भक्ती सर्वश्रेष्ठ असते. विठ्ठलाला बाह्य रूप नको असते, त्याला भक्ताचे प्रेम हवे असते. जर तुम्हाला अशा संतांच्या ग्रंथाधारित सत्यकथा पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. संत चोखामेळा महाराज की जय. रामकृष्ण हरी.